आम्ही RPL जिंकलेलो फर्स्ट. आम्ही रनरअप होतो. आमची आज पार्टी आहे. आम्ही पार्टीला जातो. आज पार्टी एकदम मजबूत पार्टी आहे एकदम. लय जण आहेत. एक नंबर चिकन आणि लॉलीपॉप आम्हाला भेटणार आहेत. आम्ही हावरसारखं खाणार आहोत. लय पोरं आहेत. आलो आता मंडणगडला चायनीजला. सगळे पोरं आहेत. इकडे ते माप्रल का कोणते आहेत पोरं? माप्रल बंदरवाडा ना. हे लोक जिंकून आलेत. ते पण चायनीजला आलेत. आपल्या सोबत आहेत RCBचे कर्णधार आणि ईशानी 11चे कर्णधार. मग काय बोलू, तोच आहेस ना तू पण RCB वालाच आहेस ना. आयकॉन होतास काय? आयकॉन होता. हा पण आयकॉन होता. इकडे ओनर आहेत आमचे ओनर. तुम्ही दोघं हारलेत. बाहेर गेलेले पण आलेत. आम्ही टॉपला होतो पण. कुठं टॉपला? हां टॉप टीम आणि बॉटम टीम. पहिली टीम बाहेर गेली. पहिली टीम बाहेर घेणार आणि लीग स्टेजच्या बाहेर. जसं बोललेलं तसंच झालं. 2:30 वाजता CSK ची मॅच बघायला घरात. त्यांचे संघ मालक जिंकणारी टीम. त्याच्याबद्दल 2 शब्द बोल. ज्या आमच्या आता जे टुर्नामेंट झालेत रत्नागिरी प्रीमियम लीग 2026 यामध्ये तुफान 11 विजेता संघ प्राप्त झालेला आहे. त्या हिशोबाने जे एन्जॉयमेंट करायला आलेत टीमनं, सर्वप्रथम सर्वांचं मंडळ जे क्रिकेटपटू आहेत त्यांचे मी आभार मानतो. आणि तुफान 11 म्हणजे मीच तुफान 11 म्हणजे माझी टीम आहे असं. त्या हिशोबाने मी एकदम खुश आहे त्यांच्याबद्दल. त्या हिशोबाने मी पार्टी करायला आलो त्याला घेऊन. फर्स्ट रनरअप. आजचा काय स्पेशल? आज आपण सगळेजण इकडे जिंकलेलो RPL. तर रनरअप आणि विनर टीम दोन्ही टीम, त्यांचे खेळाडू आणि त्यांचा सपोर्ट स्टाफ म्हणजे एक मेजवानी आमच्या प्रकारे जी गावाप्रमाणे होते ती मेजवानी करायला आलेलो आहे. सगळ्यांना तर आनंदच झाला आहे आणि मला खूप आनंद आहे की माझी टीम जिंकली आहे. आणि दरवर्षी पण आम्ही याच्या पुढे पण ह्याच्यापेक्षा जास्त आणि अति जास्त पण आपण करण्याचा प्रयत्न करू. बरोबर. धन्यवाद. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. 2 शब्द बोल काहीतरी. खायला ऑर्डर दिले. काय पाहिजे तुला? पण पाहिजे तू पिणार आहेस सूप पिणार आहे. वाव खूप आलाय गाईज. नाही एक नंबर. कसं आहे ॲव्हरेज. त्याचा अपग्रेड वर्जन काढतोय बाहेर म्हणला. आता काय जोपर्यंत पाडत नाही तोपर्यंत नाही. आता बॉडी बिडी बनव रे. आता ह्याची पण मारतो बरोबर. 40ची टी शर्ट नाही ना दिला, 42ची घालतो आता. मी बघ तुला दाखवलो. गणपती जेवढे गणपती नाही लवकर पुढच्या गणपती सुरुवात पण केलं खायला. थांबला ना आपल्याला. आपल्याला थांब वाटतं व्हिडिओज काढत बस तू. पोरभर खाल्ला आता तर जातोय घरी. माझा ब्लॉग इथंच संपवलं. जय भारत. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.